सोन्याची पोत ओरबळणारे गुन्हेगार 24 तासात ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात। दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारच्या सुमारास नाशिक ते गिरणारे रोडवर गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जम्मत परिसरात फिर्यादी नामे छबुबाई वाघ वय 55 वर्ष व त्यांचे चहाचे टपरीवर त्यांचा मुलाशी फोनवर बोलत असताना मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात 2 इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत 35,000 रुपये किमतीची बळजबरीने हिसकावून चोरी करत मोटरसायकलवरून पळून गेले। पोलीस पथकांनी घटनास्थळ परिसरात रोडवरील CCTV कॅमेऱ्याची पडताळणी करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराकडे विचारपूस केली। त्या आधारे आरोपितांचे मिळालेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलचा शोध घेतला असता धुवनगर परिसरातून संशयित नामे सागर दिनकर देवरे वय 24 राहणार शिल्पा आनंद सोसायटी शिवाजीनगर नाशिक, चंदर सीताराम फसाडे वय 27 राहणार लाडची धोंडेगाव तालुका जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांची दोघांनी नाशिक ते गिरणारे रोडवर हॉटेल गंमत जम्मत येथील एका चहाच्या टपरीवरील महिलेची पोत जबरीने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेले आरोपी सागर देवरे व चंदर फसाडे यांचे कब्जातून वरील गुन्ह्यात चोरून नेलेली सोन्याची पोत व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर व श्री अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सत्यजित आमले, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, स्थागुने शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता गांभीरे, पोलीस हवालदार गोरक्षनाथ संवस्तकर, किशोर खराटे, प्रवीण सानप, पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिडे, गिरीश बागुल, हेमंत गिलविले, प्रदीप बहिरम, नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नंदू वाघ, शीतल गायकवाड, सायबर पोलीस स्टेशन पोलीस नाईक परीक्षित निकम, प्रमोद जाधव यांनी वरील गुन्हा 24 तासात उघडकीस आणून कामगिरी केली आहे। नाशिक तेज डिजिटलसाठी सुधीर शिंदे, सायखेडा।